कधी कधी सत्य कल्पनेपेक्षा वेगळं असतं हे आजच्या कथेमधून तुम्हाला लक्षात येईलच। पण स्टोरी सुरू करण्यापूर्वी जर तुम्हाला जगात घडणाऱ्या विचित्र भयानक रहस्यमय घटना कथा स्वरूपात बघायला आवडतात तर तुम्ही अगदी बरोबर चॅनलवरती आलाय। आम्ही तेच सांगतो आणि आठवड्यातून 1 ते 2 स्टोरी अपलोड करत असतो। जर तुम्ही इंटरेस्टेड असताल तर लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन वरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्ही आमचे वीकली अपलोड्स एन्जॉय करू शकताल। चला तर मग सुरू करूया आजची स्टोरी। 2010 मध्ये 19 वर्षाचा सॅम बलार्ड जो ऑस्ट्रेलियामध्ये राहत होता, तो कॉलेजमध्ये शिकायचा, त्याचबरोबर तो खूप चांगला रग्बी प्लेअर सुद्धा होता। त्याची आई सॅम बद्दल बोलताना बोलते, माझा मुलगा न जिंकता येणारा अजिंक्य असा होता। एके रात्री सॅम आणि त्याचे मित्र पार्टी करण्यासाठी एका मित्राच्या घरी जमा झाले होते। या पार्टीला ते वाईन पार्टी म्हणायचे, म्हणजे सगळे एकत्र बसून मोठ्या लोकांसारखी पार्टी करणार, फक्त फरक इतकाच की ते दारूच्या ऐवजी वाईन पिणार। आणि भरपूर वेळ वाईन पिल्यानंतर आणि गप्पा गोष्टी झाल्यानंतर सगळे त्याच्या मित्राच्या घराच्या मागच्या बागेत उभे होते। त्याच वेळी बागेत एक छोटी गोगलगाय सरपटत चालली होती आणि त्याच वेळी या मित्रांमधला एक जण ओरडला, कुणीतरी ही गोगलगाय खावा रे। पण त्याला कुणी एवढं सिरियसली घेतलं नाही, सगळे फक्त जोरात हसले। त्याच वेळी कशामुळे काही सांगता येणार नाही, पण सॅमनी हे चॅलेंज म्हणून बघितलं आणि जोरात ओरडला, मी खाऊन दाखवली गोगलगाय। सगळे मित्र बोलले, शक्यच नाही, तू ही गोगलगाय खाऊ शकशील। तेव्हा सॅम बोलला, मी नव्हतो खाणार, पण तुम्ही जर मला कमी लेखताय तर ती आता मी खाऊनच दाखवणार। त्याने ती गोगलगाय उचलली, तोंडात टाकली आणि ती गोगलगाय खाऊन टाकली। मित्र जोरात हसायला लागले, ते इम्प्रेस झाले। त्या रात्रीसाठी सॅम त्यांच्या मित्रांच्या नजरेत राजा झाला होता। पण दुसऱ्या दिवशी जेव्हा सॅम सकाळी उठला तेव्हा त्याला पायामध्ये अतिशय मंद वेदना जाणवल्या। त्यांनी ते वाईनमुळे हँगओव्हर झाला असेल असा विचार केला आणि संध्याकाळपर्यंत व्यवस्थित होईल असा विचार करून ती गोष्ट सोडून दिली। त्या दिवसाच्या शेवटी त्याला फ्रेश वाटत होतं, पण त्याच्या पायातलं दुखणं अजूनही तसंच होतं। आता दुसऱ्या दिवशी जेव्हा तो झोपेतून उठला, त्याचे पाय तर दुखत होतेच, पण आता त्याला पायामध्ये भरपूर तीव्र वेदना व्हायला लागल्या होत्या। त्यांनी जे होतंय ते सगळ्यात आधी आईला सांगितलं, पण आईला आधी वाटलं की सॅमला त्याच्या वडिलांसारखा मल्टिपल स्क्लेरोसिसचा त्रास सुरू झालाय का। त्याच्या वडिलांना पण हेच वाटत होतं की त्याला हाच त्रास सुरू झालाय। पण सॅमनी हे पण सांगितलं की त्यांनी त्या दिवशी गोगलगाय खाल्ली होती, त्यामुळे त्याला ॲलर्जिक रिॲक्शन झाली असेल। तेव्हा सॅमची आई त्याला बोलली, तू जास्त विचार करू नकोस, असल्या गोष्टी खाल्ल्यामुळं कोणी आजारी पडत नाही किंवा आतापर्यंत असं कोण आजारी पडलंय। ते लगेच डॉक्टरकडे गेले। डॉक्टरनी सॅमची लक्षणं बघून मल्टिपल स्क्लेरोसिस तर नाहीये सांगितलं। सॅमच्या आई वडिलांना बरं वाटलं, पण डॉक्टर बोलले, सॅमचं पाय दुखण्याचं कारण काहीच लक्षात येत नाहीये। सॅमने डॉक्टरांना पण सांगितलं त्यांनी गोगलगाय खाल्ली होती, आणि जरी त्याच्या आईला वाटत होतं की ही मोठी गोष्ट नाहीये, पण डॉक्टरांना वाटत होतं ही ॲलर्जिक रिॲक्शनच असू शकते। थोडे दिवस गेल्यानंतर डॉक्टरनी सॅमच्या आई वडिलांना फोन केला आणि त्यांना सांगितलं, मी काही डॉक्टरांशी बोललो, मला असं वाटतंय सॅमला रॅट लंग वर्म डिसीज असू शकतो। हे इन्फेक्शन मुळात उंदरामध्ये परजीवी जंतूमुळे होतं। हे गोगलगायीमध्ये बघितलं जातं। जर गोगलगायीच्या खाण्यामध्ये अशा उंदराचा काही भाग आला तर तो गोगलगायीमध्ये येऊ शकतो। आणि सॅमची लक्षणं बघितलं, ज्यामध्ये त्याला अंधुकपणा आणि उलट्या पण होत होत्या, आणि डॉक्टरांनी त्याला सांगितलं जी सॅमनी गोगलगाय खाल्ली होती त्यामध्ये तो परजीवी जंतू असण्याचे भरपूर चान्सेस आहेत। डॉक्टरांनी त्याच्या आई वडिलांना सांगितलं, ज्या लोकांना रॅट लंग वर्म डिसीज होतो ती कच्ची किंवा पूर्णपणे न शिजलेली गोगलगाय खाल्ल्यामुळे होतो। आणि थोडा दिवस त्रास झाल्यानंतर एकदा परजीवी जंतू त्याच्या शरीरामधून बाहेर पडला की त्रास निघून जातो, पण एकदम दुर्मिळ केसमध्ये तो जंतू आतड्या फाडून माणसाच्या नर्वस सिस्टीम मध्ये घुसतो आणि मेंदूच्या बाहेरच्या भागात राहतो। त्यामुळे त्या केसमध्ये माणूस मरण्याचे भरपूर चान्स तयार होतात। डॉक्टरांनी सॅमच्या आई वडिलांना हे पण सांगितलं, या केसमध्ये उपाय सापडणं अतिशय अवघड गोष्ट आहे। आपल्याला आता फक्त वाट बघावी लागेल, एकतर तो जंतू
सॅमच्या शरीराच्या बाहेर निघून जाईल, नाहीतर ही केस अतिशय अवघड होण्याचे भरपूर चान्सेस आहेत. पण दुर्दैवाने सॅमची केस अतिशय सिरियस होती. थोड्याच दिवसांनी सॅम मध्ये या रोगाची भयानक लक्षणे दिसायला सुरुवात झाली आणि सॅम जवळपास 420 दिवसासाठी कोमामध्ये गेला. आणि जेव्हा तो पुन्हा शुद्धीत आला तेव्हा तो पूर्णपणे पॅरलाइज झाला होता. त्याला बोलता येत नव्हतं आणि त्याला जेवायला दिल्याशिवाय जेवता सुद्धा येत नव्हतं. त्याच्याकडे 24 तास लक्ष द्यायची वेळ आली होती. पण त्या रोगाने त्याची बौद्धिक क्षमता अजिबात कमी केली नव्हती. तो आधीसारखाच भौतिकदृष्ट्या स्ट्रॉंग होता. आणि जेव्हा सॅमने ती गोगलगाई खाल्ली त्यावेळी त्याच्या सोबत असणारा त्याचा मित्र जिमी सॅम कोमातून बाहेर आल्यानंतर बघायला आला होता. तो सॅमला सांगत होता, मला खूप दुःख होतंय, मी तुला ती गोगलगाई खाताना थांबवायला पाहिजे होतं. मी ही गोष्ट आयुष्यभर विसरू शकणार नाहीये. हे सगळं ऐकणारा सॅम काही रिॲक्शन किंवा बोलू शकत नव्हता. पण सॅमच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला कळलं होतं जे जिमी सांगत होता. 3 वर्ष कोमामध्ये जाऊन बाहेर आल्यानंतर सॅमला थोड्या दिवसांनी हॉस्पिटलमधून व्हीलचेअरवरती घरी पाठवलं गेलं. सॅम त्याच पॅरलाइज अवस्थेत जवळपास अजून 5 वर्ष जगला आणि शेवटी त्या इन्फेक्शननी त्याचा पूर्ण जीव घेऊन टाकला. चला, आजच्या पुरतं इतकंच होतं. स्टोरी तुम्हाला नक्कीच इंटरेस्टिंग वाटली असेल, त्यामुळे लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जर माझ्यापर्यंत पोहोचायचं असेल तर माझे सोशल मीडिया हँडल्स डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन केलेले आहेत. तिथे तुम्ही तुमच्या सोबत घडलेल्या घटना सुद्धा शेअर करू शकता. तुम्हाला पुन्हा बघण्याची इच्छा व्यक्त करतो आणि नक्कीच पुन्हा भेटू. धन्यवाद.